तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? तुम्ही या गोष्टीचा कधी अनुभव घेतलाय का? की कधी-कधी आपण खूप अडचणीत असतो. मग ती एखादी शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची असो. सतत आपण चिंतेत असतो. सतत निगेटिव्ह विचार मनात येत असतात. डोळ्यासमोर कोणताही मार्ग दिसत नाही. मग मन खूप उदास झालेलं असतं, निराश झालेलं असतं. कधी-कधी तर आपण इतके निगेटिव्ह होतो, इतके हताश होतो की आपल्याला स्वामींचाच विसर पडतो. त्यांच्याकडे जावं, त्यांचे नामस्मरण करावं असं देखील वाटत नाही. आतून मात्र मन सांगत असतं की स्वामीच आपल्याला यातून बाहेर काढतील, योग्य तो मार्ग देतील. त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला समाधान मिळेल. पण का कुणास ठाऊक आपले पाय त्यांच्याकडं वळतच नाहीत. पण स्वामींचं मात्र सदैव लक्ष आपल्यावर असतं. आपल्याला जरी त्यांचा विसर पडला तरी आपली स्वामी आई मात्र आपली साथ कधीच सोडत नाही. आपण जरी त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलो तरी स्वामी स्वतः कुठल्या न कुठल्या मार्गे आपल्यासोबत सदैव असतात आणि आपल्याला सांगत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कुठल्या गाडीवर किंवा रिक्षावर आपल्याला त्यांचा फोटो दिसतो, स्टिकर दिसतं. तर कधी-कधी आपण सहज मोबाईल बघत बसलेलो असतो आणि अचानकच त्यांचा एखादा संदेश आपल्या डोळ्यासमोर येतो, जो त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरतो. तेव्हा डोक्यात अचानक क्लिक होतं. चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते आणि आपली स्वामी आई आपल्यासोबत आहे. आपण किती भाग्यवान आहोत ही गोष्ट मनाला पुन्हा एकदा नवी उभारी देते. श्री स्वामी समर्थ.